तर काल फक्त या कारणामुळे आम्हाला आईकडे जावं लागलं होतं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे माझ्या 90 डेज चॅलेंजचा डे 6. सकाळी-सकाळी मस्त डोसा, मेदूवडाचा असा साउथ इंडियन नाश्ता केला आम्ही लोकांनी. आई जिथे राहते ना, तिकडे खूप छोटे-छोटे पोरं आहेत आणि ते सगळे चिनूला ओळखतात. त्यातल्या त्यात आमच्या बाजूला ना, एक ट्युशन टीचर आहे. तिच्याकडे पण खूप सारे पोरं आहेत आणि त्यांचीही ओळख चिनूशी आहे. मग ते गेले ना, चिनूला भेटायला येतातच आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. ही रंगपेटी एकाची होती. चिनूने पार त्याचं रंगून-रंगून हालच खराब केला आणि त्यातल्या त्यात तो कारही रंगवायचा प्रयत्न करत होता, जे होऊ शकत नाही. त्यानंतर दुपारी मैफिल जमली ते चिनूच्या दीदी-दादांची, जी त्याला असे घोळका घालून बसले होते. सॅटर्डे होता म्हणून ना, सगळ्यांना सुट्टी होती आणि सगळेच घरी होते. तर यांची तिथे त्याच्याबरोबर मस्ती चालली होती. तर चिनूची ही जी अक्का आहे ती पडली आणि तिला इथे अनहोटीला लागलेलं. तर काही टाके पडलेत ते तिला बघायला आम्ही गेलो नव्हतो. मग मला थोडंसं ॲक्चुअली लेट माहिती पडलं. म्हणून मग मी पटकन गेले तिला बघायला, कारण माझं लेकरू आहे ते पण. आणि दुपारनंतर मग इकडे बनवलं होतं पालक डाळ, मेथीची भाजी आणि भाकर, जे मी खाऊन घेतलं. लहान असताना शाळेत जायच्या वेळेला ना, आई सकाळी 6, 6:30, 7 वाजता उठवायची आणि पहिले आमच्या वेण्या बांधायची. का तर शाळेत ते कंपल्सरी आहे. आणि तर रिव्हर्स पिक्चर दिसते की मी आईची वेणी घालते, तिचे केस विंचरते. खरं तर ना, आई लवकर या सगळ्या गोष्टी करू देत नाही आम्हाला. पण ठीक आहे, मला तो मौका भेटलाय, ते मी दिवसानंतर ना ही लस्सी खायचा मौका भेटलाय मला. म्हणजे मला खूप वेळापासून हे खायचं होतं, पण ते काय आणता येत नव्हतं. पण तिने आज आणलं आणि मग हा डब्बा प्रकार आला. पहिले ते खुल्लंच भेटायचं, पण ओपन केल्यानंतर ते टेक्स्चर जे आहे ना, ते सेम आहे. मलाई वगैरे मस्त अशी जाडसर आहे. म्हणजे मला तर खूप आवडतं आणि मी मस्त खाऊन पिऊन एन्जॉय करून मग घरी येऊन हा असा कवायत, म्हणजे आपला जो व्यायाम वगैरे जो योगा आहे तो केला. बस असा होता मग आजचा दिवस माझा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.